एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। मनसेचं एक शिष्टमंडळ उद्या सोनम वांगचुक यांच्या उपोषण स्थळाला भेट देणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पक्षाचे नेते अमित ठाकरे तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे हे उद्या राजधानी दिल्ली दौऱ्यावरती आहेत। तर याच दरम्यान सोनम वांगचुक यांचं मागच्या 18 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। या उपोषण ठिकाणी आता भेट देण्यासाठी मनसेचं एक शिष्टमंडळ पोहोचणार आहे। यामध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे हे उद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। उद्या अमित साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचं शिष्टमंडळ जाणार आहे। अमित ठाकरे आहेत, नांदगावकर साहेब आहेत, सरदेसाई साहेब आहेत, मी स्वतः आहे। आम्ही उद्या जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा त्यांना जाहीर करणार आहोत। नीटच्या परीक्षेतलं राज ठाकरेंना काय ढेकळं कळतं का? गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवरती थेट सवाल करत निशाणा साधलाय। आता राज ठाकरे वाजंत्री झालेत। चळवळीतून यावं लागतं, चळवळीची लढाई लढावी लागते तर गोष्टी कळतात। सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। त्याचबरोबर मला या निमित्ताने विचारायचंय, आता काय राज ठाकरेला, सोनम वांगचुकला तपास अधिकारी करायचंय का? सोनम वांगचुक आणि राज ठाकरेला वैद्यकीय पूर्व परीक्षेचं मला म्हणजे आमच्या ढोबळ भाषेत म्हणायचंय तर काय ढेकळं कळतात का? तर राज ठाकरे आता वाजंत्री झाल्यासारखं हलकी वाजवणारे झालेत का? आणि स्वतःचे विषय संपले का? मी असं नावाच्या माणसालाच ओळखत नाही, सॉरी। सोनम वांगचुक देशातील तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपोषणाला बसलेत। अंबादास दानवे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरती प्रतिक्रिया दिली। भाजप सरकार मस्तीत असल्याची दानवेंनी यावेळी टीका सुद्धा केली। तर सोनम वांगचुक हे देशातल्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी उपोषणाला बसले। खरं तर केंद्र सरकारने आतापर्यंत याविषयी भूमिका घ्यायला पाहिजे होती। ठीक आहे, सगळे विरोधी पक्ष जातात, गेलं पाहिजे, ती त्यांची जबाबदारी आहे। परंतु सत्ताधारी पक्ष कसे मस्ताडलेले, कशी मस्ती त्यांच्यामध्ये जिरलेली आहे ही याच्यातून देतं की एक समाजसेवी, चला एखादा पॉलिटिशियन बसला असता, वेगळी राजकीय मागणी असते तर आपण समजू शकतो, परंतु ही युवकांच्या भवितव्याची मागणी सोनम वांगचुक घेऊन बसलेले आणि मला असं वाटतं केंद्र सरकारने याच्यात लक्ष देण्याची गरज। पण ते मस्तीत केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पार्टी आहे, मस्ती जनता जिरवेल एक दिवस। खासदार सुप्रिया सुळे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला भेट दिली। वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत, सरकार अतिशय असंवेदनशील असल्याची टीका यावेळी सुळेंनी केली। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मालेगावात नागरिक रस्त्यावर उतरले। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। वांगचुक यांच्या समर्थनात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। आज तब्बल 20 दिवस झाले आहेत। 20 दिवसापासून तो व्यक्ती उपाशी आहे। कोणासाठी आणि कशासाठी? विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी। आणि कोणी काय म्हणत आहे की एकच तर पेपर फुटला आहे, यात एवढं काय उपोषण आणि आंदोलन? एकच पेपर? या देशात दरवर्षी पेपर फुटतो। दरवर्षी लाखो मुलांची स्वप्ने ही विकली जातात आणि दरवर्षी लाखो स्वप्न चिरडली जातात। आणि तुम्ही म्हणतात एकच पेपर? हा देश असा आहे ना, इथे तुम्ही कितीही उपोषण चालवा, कितीही आरडा, कितीही ओरडा, या सरकारला काहीच दिसत नाही आणि काहीच ऐकू येत नाही। म्हणून आम्ही सर्वजण सोनम वांगचुक सरांना हात जोडून विनंती करतो की आपण आपले उपोषण आता सोडावे, कारण ही लढाई आहे ना ती खूप मोठी आहे आणि आम्हाला तुमची साथ हवी आहे आणि त्यात तुमची प्रकृती चांगली राहणे ही खूप गरजेचं आहे। तुम्ही या निर्दयी म्हणजे हे सगळे स्पाइनलेस कॉवर्ड आहे, या स्पाइनलेस कॉवर्डसाठी तुम्ही उपोषण करू नका, तर तुम्ही अन्न त्याग करू नका। आमच्यासाठी तुम्ही खूप गरजेचे आहे, तर सर तुम्ही अन्न घ्या व आमच्यासाठी जिवंत राहा। धन्यवाद। कारण जेव्हा तुमचा जीव जाईल या सरकारला काहीही घेणं देणं नाही। जर तुमचा जीव गेला तर हेच सरकार आज पुढे येऊन तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला येईल, परंतु तुम्ही आज जिवंत आहे तर तुमच्यासाठी एक जणही उभं राहणार नाही, बिकॉज दे आर सच अ स्पाइनलेस कॉवर्ड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।